साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. जीवनामध्ये भाजी भाकरी बरोबरच विचारांची देखील गरज आहे. गेले 30 ते 40 वर्ष हाच विचार लोकांमध्ये घेऊन जातोय. जात धर्म या पलीकडे माणुसकी नावाची जात आहे, ती आपल्याला जगायची. आजवर भाजपाशी एकनिष्ठ राहिलो, मात्र तिथे आपल्याला सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे आणि आपल्या वाट्याला घुसमटच आली आहे. त्यामुळे सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण वेगळा निर्णय घेतला. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी काम करण्याचा निर्धार ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते सुनील रासने यांनी केलाय. शेवगाव येथील सुनील रासने आणि युवा कार्यकर्ते बंटी मस्के मित्रमंडळाच्या वतीनं ज्येष्ठ मतदारांचा सन्मान आणि दिवाळी फराळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौल गुलालाचा या कार्यक्रमामध्ये श्री रासने बोलत होते. यावेळी राजेंद्र ढाकणे तसेच रमेश जाधव, विष्णू जताडे, अण्णासाहेब लबडे, चंद्रकांत खांबट मेजर तसेच बापू देशमुख मेजर, मुरलीधर बोडखे, नवनाथ केदार, रमेश दिधुळे, बाबूराव फुंदे, गणेश महाराज आव्हाड, शंकर काटे, सदाशिव दराडे आदी ज्येष्ठ उपस्थित होते. श्री रासने पुढे म्हणालेत की माझ्या मनामध्ये ज्वालामुखी सारख्या भावना आहेत. जो विचार आतापर्यंत सांभाळला जपला त्यानं आपल्याला काय दिलं. जनतेसाठी काम करत असताना अनेक कार्यकर्ते जोडले गेले. त्यांचा आणि आमचा विचार एकच होता. मात्र भाजपनं 2014च्या विधानसभेसाठी आणि 2019च्या लोकसभेमध्ये इतर पक्षाचा उमेदवार आमच्यावरती लादला. त्यामुळे मागील 5 वर्ष खूप सहन केलं. या भावना वरिष्ठ पातळीवरती पोहोचवण्यासाठी मुंबईपर्यंत जाऊन लोकसभेला उमेदवार बदलण्याची मागणी केली. मात्र पक्षानं उमेदवार न बदलल्यानं आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागते. ज्या पक्षात आहे ते विचारत नाही. त्यामुळे आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे. आपण ज्याला कौल देऊ त्याच्याकडे विजयाचा गुलाल असेल, असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, आपले तरुण मित्र असतील, आपल्या सर्व संघटनात काम करणारे, त्या हिंदुत्ववादी संघटनात काम करणारे सगळ्याचे सगळे माणसं असतील, आपण या ठिकाणी बोलवले. दिवाळीचा कालचा सण आपण अतिशय आनंदात साजरा केला आणि तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही सगळ्यांना या ठिकाणी फराळाच्या कार्यक्रमाला बोलवलं. मग निमित्त मात्र फराळाचं होतं. ज्येष्ठांचाही मान सन्मान करत होता. बरोबर ना अण्णा? आपलाही सन्मान झाला पाहिजे, मतदारांचाही सन्मान झाला पाहिजे, ही मनात भावना होती. मग त्यांनाही बोलवलं आणि मग विचार केला सगळ्या मित्रांनी की आपण आता या निमित्ताने कौल गुलालाचं करूयात. मग तो जो सामान्य माणूस देणार आहे, हे सगळे सामान्यातले सामान्य माणसं, माझी छोटे माणसं आज काही कमी संख्येने आले असतील, जास्त संख्येने आले असतील, पण त्यांनी अगोदर आम्ही सगळ्यांनी विचार मंथन केलं. ते विचार मंथनातून जे नवनीत वरती आलं ते नवनीत होतं, हे रामकृष्ण हरी वाजवत होतं. मग आम्ही हा पूर्ण विचार घेऊन की आपण आता भविष्याकडे जर मिळाला आहे, आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी एका दमदार आमदारांची गरज आहे की जो अतिशय उन्नतीचा, त्यांचे जुनेच मित्र आहोत आम्ही, पण विचारांची थोडीशी ताळमेळ बसत नव्हती. मग ते इकडे राष्ट्रवादीत गेले, आम्ही तसेच भाजपमध्ये राहिलो आणि जे राहिलो ते आम्ही सहन केलंय. आणि ते आपण सगळं दूरदर्शनवरती त्या संचावरती नाव घेणं शक्य नाही, पण माझ्या बरोबर जे खंबीर राहिलेत ते माझे मित्र, माझे सखा श्री सुरेश पाटील नांदे असतील, श्री सुपारे असतील, श्री कवडे असतील आणि अन्य खूप लोक आहेत. आम्ही 30-40 वर्ष काम करतोय, त्यामुळे सगळ्या क्लुप्त्या माहिती आहेत, सगळ्या आयडिया माहिती आहेत आणि ग्राउंड रूटवर काय करावं लागतं, मतदारांना बरोबर येण्यासाठी काय करावं लागतं, हे सगळं आम्ही करणार आहोत. आणि उद्याचा निश्चय एकच केलेला आहे की आपण एक चांगला माणूस खासदार म्हणून दिला, तोच आपण आता उद्या या निवडणुकीला निश्चित पद्धतीने, मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. मागच्या 10 वर्षात काय झालं, मागच्या 20 वर्षात काय झालं आपण पाहिलंच आहे ना. टीका टिप्पणीचे दिवस नाही, आपली रेष वाढवा मित्रांनो.
आपल्याला 8 दिवस आहेत. हा उशीर काय झाला तर माझे आदरणीय मित्र लंकेश साहेब म्हणायचे उद्या बघू तर ते हेलिपॅडवर तो दिवस उगला. हळूच कानात सांगितलं ए वाजवणार येतो तरी आता म्हणलं वाजवून टाकतो, म्हणून फक्त उशीर झाला. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.